तेल्लापूर तेलंगणा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचा तीव्र निषेध. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासोबतच ज्या ठिकाणी ही विटंबना झाली त्याच ठिकाणी महात्मा फुले यांचा भव्य पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक उभारण्यात यावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कधीही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा देत रिपाईने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. देशात कुठेही महापुरुषांच्या पुतळ्यांची किंवा स्मारकांची विटंबना होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोर कायदा करावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मंडळ अधिकारी मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन रिपाई जिल्हाध्यक्ष राजेंद्र अहिरे आणि जिल्हा सरचिटणीस गंगादादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी नांदगाव तालुका अध्यक्ष कैलासभाऊ अहिरे, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश अहिरे, जिल्हा संघटक हरिभजन चावरिया यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. महात्मा फुले हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे समाजसुधारक आहेत. त्यांच्या विचारांवर घाला घालण्याचा कुठलाही प्रयत्न यशस्वी होणार नाही असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. उपस्थित या ठिकाणी सन्माननीय सर्कल अधिकारी साहेब, तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष ग्रामीणचे राजाभाऊ आयरे, तालुका अध्यक्ष कैलासभाऊ आयरे, उत्तर महाराष्ट्राचे संघटक पी आर निळे साहेब, आमचे सहकारी मित्र सुरेशभाई शिंदे, सुरेंद्र आयरे, कांबळे साहेब, तसेच बबलूभाई लहारे. कित्येक दिवसापासून आम्ही बघत आहोत या भारत देशामध्ये ही मनुवाद्यांची पिल्लावळ ही जास्तच वळवळ करताना दिसत आहे. त्यांना पोटशोळी उठलेले आहे फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना निर्माण केली, परंतु जी घटना निर्माण केली त्या संपूर्ण झोपडीमधील एखादा व्यक्ती असो किंवा राजा असो, सर्वांना समान कायदा व सगळ्यांना समान हक्क दिलेले आहेत. परंतु त्यांना ही घटना मान्य नाही. या ब्राह्मणवाद्यांना ही घटना मान्य नाही. त्यांना पुन्हा या भारत देशावर मनुवाद लागायचा आहे. तर जो मनुवाद हा महिलांना, बहुजनांना, एससी लोकांना, मागासवर्गीयांना हा क्षुद्रज म्हणून ठेवत असतो, अशा या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. वारंवार बघतो आम्ही मोहन भागवत सुद्धा त्यांनी मागे एक टिप्पणी केली की या ज्या सेनेमध्ये आहे, जी आपली सशस्त्र सेना आहे, त्यामध्ये हे दलित, मागासवर्गीय, मुस्लिम हे लोक काढून टाकले पाहिजे. त्यांच्यापासून अपवित्र होती ही सेना. अशाही वक्तव्याचा व या मनुवादाचा मी जाहीर निषेध करतो. तसेच आम्ही जाहीर करतो, आम्ही कुठेही काम करत असलो, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, आम्ही कुठेही काम करत असलो, परंतु आम्ही आमचे विचार हे विकलेले नाही. ज्या वेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज फुले यांची विटंबना होईल, यांना अपमानास्पद वागणूक मिळेल, त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही महाराष्ट्रभर नाशिक जिल्हा अध्यक्ष स्वरूपाचे आंदोलन करू. त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुवादी यांना पुन्हा आम्ही एकदा या ठिकाणी इशारा देतो व पुन्हा जर अशा घटना घडल्या तर याहीपेक्षा तीव्र. आवाज महाराष्ट्र, SP न्यूज. मुख्य संपादक सतीश भाऊ परदेशी, मनमाड. जय महाराष्ट्र वडापाव सेंटर. आपला पत्ता आझाद रोड, युनियन बँक समोर, मनमाड. वेळ सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत. आजच संपर्क साधा 7620828686 9881918112. पत्रकार सतीश भाऊ परदेशी.